नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर आज 11 जून रोजी विविध भागांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। तर शेतकरी मित्रांनो, मागील 24 तासांतील पावसाच्या नोंदी पाहिल्यास विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली। त्यामध्ये यवतमाळ, चंद्रपूर, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाला। तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा, वाशिम, हिंगोली या जिल्ह्यांमध्येही पावसाची नोंद झाली। पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि कोकणातील काही भागांमध्येही पावसाच्या सरी बरसल्या। तर शेतकरी मित्रांनो, एकीकडे पाऊस दिलासा देत असताना विदर्भातील काही भागांमध्ये अजूनही उष्णतेची लाट कायम आहे। कमी उंचीवरचे वारे उत्तरेकडून गुजरात आणि राजस्थानमधून येत असल्यामुळे ते कोरडे आणि उष्ण आहेत। त्यामुळे नागपूरमध्ये आजही तापमान 43°C मध्ये नोंदवले गेले। तर शेतकरी मित्रांनो, आता आज संध्याकाळच्या सॅटेलाइट प्रतिमेनुसार मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर पासून पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरपर्यंत ढगाळ वातावरण आहे। तर सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर येथेही ढग दाटलेले आहेत। मेघगर्जनेसह पाऊस देणारे ढग भंडारा, गोंदिया, यवतमाळ आणि वाशिमच्या काही भागांमध्ये दिसत आहेत। या ढगांची वाटचाल दक्षिण पश्चिमेकडे होत असल्यामुळे आज रात्री नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ काही भागांमध्ये पावसाच्या सरीही बरसण्याची शक्यता आहे। विशेषतः पुसद, महागाव, कळमनुरी, हिंगोली, कारंजा या तालुक्यांमध्ये आणि आसपासच्या परिसरात पावसाची शक्यता आहे। यवतमाळ, धारवा तसेच भंडारातील लखनदूर, पवनी, गोंदियातील अर्जुनी, मोरगाव, चंद्रपुरातील ब्रह्मपुरी, चिमूर, नागभीड येथेही गडगडाट आणि पावसाचा अंदाज आहे। तसेच नांदेड जिल्ह्यातील माहूर, किनवट येथेही पाऊस होण्याची शक्यता आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता आजपासून राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सोलापूर, सातारा, सांगली जिल्ह्याचे पूर्वेकडील भाग येथे मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये रात्री उशिरा ते परवा पहाटेपर्यंत मेघगर्जनेसह जोरदार सरी बरसण्याचा अंदाजही आहे। यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी दुपारनंतर तर काही ठिकाणी रात्री उशिरा मेघगर्जनेसह जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता उर्वरित महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्याचे पूर्वेकडील भाग, अहमदनगर, बीड, परभणी, हिंगोली, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये आणि रायगडच्या काही भागांमध्ये गडगडाट आणि थोड्याफार पावसाची शक्यता आहे। मात्र या पावसाची व्याप्ती आणि जोर तुलनेने कमी राहू शकतो। अमरावती, अकोला, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये देखील विशेष पावसाचा अंदाज नाही। स्थानिक ढग तयार झाल्यासच तुरळक ठिकाणी हलका पाऊस किंवा गडगडाट होऊ शकतो। तर शेतकरी मित्रांनो, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज काही जिल्ह्यांना मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे। यामध्ये हिंगोली, नांदेड, सातारा, सांगली या जिल्ह्यांचा समावेश आहे। तसेच रायगड, रत्नागिरी, पुणे आणि नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा होता आजचा हवामान अंदाज। अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।